कॉलेजच्या वयातच समीरच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर घरची सर्व जबाबदारी समीरवर आली. काही वर्षातच समीर चांगल्या ठिकाणी कामाला लागला. लग्नाचे वय होताच आईने त्याचे लग्न प्रियासोबत करून दिले. आई आता थोडी निर्धास्त झाली. पण लग्नाच्या 2 वर्षातच समीरचा मृत्यू होतो. आणि जेव्हा त्याच्या मृत्यूचे रहस्य समोर येते तेव्हा तर प्रतीक्षा अस्वस्थ मनाने स्वयंपाकघरात गेली आणि तिने किराणा सामानाचे डबे उघडायला सुरुवात केली. तर सगळे डबे मोकळे होते. ते बघून तिच्या डोळ्यात पाणी आलं. इकडे आई खूप आजारी होती. तिला औषधं देखील आणायची होती. औषधं सरकारी दवाखान्यातच मोफत मिळत होती. आईसाठी जेवण बनवायचं होतं, पण घरात काहीच शिल्लक नव्हतं. प्रतीक्षाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. तिला काय करावं हे काहीच कळत नव्हतं. तिच्या घराला कोणाची तरी वाईट नजर लागली होती. काही महिन्यापूर्वी तर सगळं काही व्यवस्थित चालू होतं. प्रतीक्षाचा भाऊ समीर एका मोठ्या कंपनीत, चांगल्या कंपनीमध्ये नोकरीला होता. त्याला पगार पण चांगला होता. त्याचे लग्न झालेले होते. दादा वहिनी घर एकदम छान सांभाळून घेत होते. दोघेही समजूतदार होते. प्रतीक्षा शाळेमध्ये मन लावून अभ्यास करत होती. प्रतीक्षाची आई आरामात जीवन जगत होती. समीर कॉलेजला जात असताना तेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि मग काही दिवसांनी समीरला नोकरी मिळाली होती. त्यामुळे घरातील खर्च चालायला काही अडचण येत नव्हती. हळूहळू समीरने घरातल्या मोठ्या मुलाची सगळी जबाबदारी उचलली. लग्नाचे योग्य वय होताच समीरचे लग्न प्रियासोबत करून दिले. प्रिया आणि समीर दोघे मिळून घर छान सांभाळत होते. त्यांच्या लग्नाला 2 वर्ष झाली होती. अचानकपणे घरची परिस्थिती बदलू लागली. घरावर संकटे येऊ लागली. घरची परिस्थिती नाजूक होत होती. प्रतीक्षाच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. इतक्यात आतून तिच्या आईचा आवाज आला. तिने पिठाचा डबा उघडला तर त्यामध्ये 4 भाकरीचे पीठ शिल्लक होतं. तिने पटकन भाकरी करण्यासाठी तवा ठेवला आणि गॅस पेटवला, पण गॅस तर संपलेला होता. म्हणून शेवटी ती अंगणात गेली आणि विटा रचून चूल तयार केली. घराच्या मागच्याच बाजूला मोठ्या अंतरावर मोकळ्या जागेमध्ये काट्या गोळ्या तिने केल्या. घरी परत आली. पटापट तिने चूल पेटवली आणि आईसाठी भाकरी केली. 2 भाकरी करता करता तिची हालत खूप खराब झाली होती. रडून रडून तिचे डोळे देखील सुजले होते, लाल झाले होते. धुराने खोकला यायला लागला होता. घरातून तिची आई विचारत होती, "अगं प्रतीक्षा, काय करत आहेस?" ती म्हणाली, "काही नाही आई, मी तुझ्यासाठी भाकरी बनवत आहे." बोलता बोलता तिचा आवाज आता जड झाला होता. ती विचार करू लागली की गरिबी हा खूप मोठा आजार आहे. गरीब असणं हाच खूप मोठा शाप आहे. 4 भाकरी तर बनवल्या होत्या, पण त्यासोबत आईला भाजी आणि आमटी काहीच द्यायला नव्हतं. तेवढ्यात तिला शेजारच्या काकू अंगणात उभ्या असलेल्या दिसल्या. तिने घाबरतच त्यांना विचारलं की, "तुमच्याकडे गूळ आहे का? आईला खूप खोकला येत आहे." काकूंना त्यांची परिस्थिती माहिती होती. त्या घरात गेल्या आणि गूळ त्यासोबतच त्या भाजी देखील घेऊन आल्या. त्या म्हणाल्या की, "आज मी खूप छान भाजी बनवली आहे. टेस्ट करून सांग कशी झाली आहे." ती धन्यवाद असं बोलते आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं. ती पटकन जेवण घेऊन घरात गेली. आईला जेवण दिलं, स्वतः जेवण केलं. आईला औषधं दिली आणि तिला झोपवलं. तिला समजत नव्हतं की आईला कसं सांभाळायचं. घरात तर काहीच सामान शिल्लक नव्हतं. चांगला आणि पौष्टिक आहार आईला मिळत नव्हता. त्यामुळेच तर आईचा आजारपण काही कमी होत नव्हता. तिच्या शिक्षणाचा पण खूप नुकसान झाले होते. आईची अशी अवस्था तिच्या वहिनीने धोका दिला यामुळेच झाली होती.
वहिनीच्या वागण्याचा आईला खूप त्रास होत होता. त्यामुळेच तर तिची इतकी तब्येत बिघडलेली होती. काही महिन्यापूर्वी तिच्या भावाचा म्हणजेच समीरचा मृत्यू संशयास्पद झालेला होता. पोलीस तपास सुरू होता. त्यानंतर तिच्या भावाचा सगळा पैसा तिच्या वहिनीच्या खात्यात जमा झाला होता. तेव्हा तिची वहिनी म्हणाली की मी वारसदार आहे, म्हणून हा सगळा पैसा आता माझा आहे. त्यावर तुमच्या दोघींचा देखील कोणताही अधिकार नाही. हे सगळं ऐकून प्रतीक्षा व तिच्या आईला धक्काच बसला होता. त्यांनी तिचे पाय पकडले, तिच्यासमोर हात जोडून विनंती करून म्हणाल्या की सूनबाई, तुझ्याशिवाय आम्हाला कोणाचा आसरा आहे? आमच्यासोबत असं वागू नकोस. समीर माझा एकुलता एक मुलगा होता. त्या पैशातून थोडेसे पैसे आम्हाला पण दे. पण प्रियाने त्यांचे काहीच ऐकले नाही. त्यानंतर काही दिवसांनी कोणता तरी बहाणा सांगून ती माहेरी निघून गेली. ती परत कधीच आली नाही. काही दिवसांनी आम्हाला समजलं की प्रियाने दुसरं लग्न केलं आहे आणि ती त्याच शहरात आरामात राहत आहे. पोलीस अधूनमधून घरी येऊन समीरची अधिक माहिती विचारत होते. आम्ही सुद्धा त्यांना पूर्ण पाठिंबा देत होतो, सहकार्य करत होतो. ज्याने कोणी आमच्या समीरला आमच्यापासून लांब केलं होतं त्याला त्याच्या चुकीची शिक्षा मिळालीच हवी. समीरच्या मृत्यूनंतर अगदी 15 दिवसातच प्रिया सर्व पैसे दागिने घेऊन घरातून पळून गेली होती. म्हणूनच पोलिसांचा संशय प्रियावर निर्माण झाला आणि मग त्यानंतर पोलिसांनी त्या दिशेने तपासाचा शोध सुरू केला. आम्हालाही प्रियावर शंका येऊ लागली, पण ती समीरसोबत असताना असं काही लक्षात आलं नाही. काही महिन्यांनी पोलिसांच्या तपासात हे सिद्ध झालं की प्रियाने तिच्या प्रियकराच्या मदतीनेच समीरचा मृत्यू घडवून आणलेला होता. हे जेव्हा आम्हाला कळालं तेव्हा आमच्या पायाखालची जमीनच सरकली. पोलिसांनी जेव्हा प्रियाला आमच्यासमोर उभं केलं तेव्हा प्रतीक्षा तिच्या वहिनीला रागातच आणि तिरस्कार करतच म्हणाली की जर तुम्हाला दुसऱ्यासोबत लग्न करायचं होतं तर माझ्या भावाची फसवणूक का केली? माझ्या भावाची फसवणूक करायची होती तर माझ्या भावाचं आयुष्य का बर्बाद केलं? का केलं होतं त्याच्यासोबत लग्न आणि त्याचा जीव तरी का घेतला? प्रतीक्षाच्या आईने तर प्रियाच्या जोरात कानाखालीच वाजवले आणि म्हणाल्या की तू आमचा आधार, आमच्यापासून आनंद, आमचा तू हिरावून घेतला आहेस. तो तुझ्यासाठी महत्त्वाचा नसेल, पण तो माझा एकुलता एक आधार होता. असं बोलत त्या जोरजोरात रडायला लागल्या. एक चुकीची बाई घरात आली आणि त्यांचं हसतं खेळतं घर उद्ध्वस्त करून गेली. समीरच्या अपराधांना शिक्षा झाली आणि मुलाचे सगळे पैसे प्रतीक्षाच्या आईच्या खात्यात जमा झाले. आज त्या पैशामधून ते त्यांचं घर खर्च आरामात करत आहेत. पण मुलाच्या जाण्याचे दुःख आयुष्यभर मनात राहून गेले. आता प्रतीक्षा अभ्यासासोबतच आईची काळजी पण घेत होती. ही एक अशी जखम होती जी आयुष्यभर भरून येणार नव्हती. त्यांना या गोष्टीचा आनंद होता की त्या अपराध्यांना त्यांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली होती. पण कधीही कोणीही आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी इतरांच्या स्वप्नांचा चुराडा करू नका. त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका. नाहीतर आपण केलेल्या वाईट कर्माची शिक्षा आपल्याला येथेच भोगावी लागते. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.